ये खूबसूरती, ये कातिल अदाएं, ये सारे चिराग बुझा दो, कहीं आग ना लग जाए। बापरे, ईश्य, हे ईश्य मला ऐकून देण्यासाठी सचिन मोटेंचे शिष्य गेली 4 वर्ष तडपतायत. रोज सकाळी 10 वाजता उठतात, मीटिंगला बसतात आणि विचार करतात की आज गौराचं लग्न कसं मोडता येईल याच्यावरती विचार करतात. ज्याला हे सुचतं त्याला असं वाटतं की मी जगातला क्रिएटिव्ह लेखक आहे म्हणून. अरे पण नाग्यांनो, आज माझं लग्न झालंय, एवढी सुंदर बायको मला मिळाली, आज माझा हनीमून आहे. तुम्ही बसा मग करत करत मीटिंगा. गौरवजी, गौरवजी कोणाशी बोलताय? प्रसाद प्रसाद खोलीत कुठे आहेत ते? लपड कुठले? इकडे वेडीस का तू? असंच बोललो, मस्करी केली. प्रसाद घरी आहेत, ताई सोबत रील करतायत. मग काय म्हणणार शिवा, आज काय सुंदर दिसतेस यार तू. असं वाटतं की रात्रभर तुझ्याकडे बघत बसावं. ठीक आहे, मी झोपते, तुम्ही बघत बसा. मस्करी केली ग, एवढी काय सिरियस होते? मस्करी केली मी. मी सुद्धा मस्करी केली तुमची. गौरवजी बसा ना. येस येस, बसा ना, एकच मिनिट. कसे आहात? घ्या. काय? दूध. ओह, प्या ना. हो. ए, तू शिट्टी का मारलीस? नाही, मला आवडतं शिट्टी मारायला. क्या बात आहे, तुझं काहीतरी वेगळंच आहे. प्या ना, पटापट प्या, सगळं संपव ना. घाई अगं हो, घाई कसली? तू पण पी ना. नाही, मला नकोय, तुम्ही दूध प्या. मी माझी मिरची आणली आहे. काय? मिरची? हो, मला मिरची खूप आवडते. काय झालं? तू काय येडी आहेस का? कच्ची मिरची खाली ती पण हनीमूनच्या रात्री. हा, मला आवडते मिरची. अगं मिरची तू खाल्ली, तुला तिखट लागणार, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येणार. मला नाही आवडणार. मला नाही आवडणार, तुझ्या डोळ्यात पाणी आलं, मला नाही आवडणार. नका गौरवजी, काळजी करून तुम्ही बसा, शांत बसा. मी कसं शांत बसू यार? शांत बसा, मला काहीच नाही होत आहे. शांत बसा. खरंच तुला काही होत नाही? गौरवजी ऐका ना. काय? मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आता गौरवजी, मी नॉर्मल मुलगी नाहीये. मला माहिती आहे ग, तू खूप वेगळी मुलगी आहेस. स्वर्गातली अप्सरा आहेस, ती स्वर्गातनं डायरेक्ट कोळशेवाडीत पडलीस. गौरवजी, तसं नाहीये. मी नॉर्मल मुलगी नाहीये, मी अप्सरा नाहीये. मुळात गौरवजी, मी माणूसच नाहीये. म्हणजे कोण असू? भूत आहे का तू? गौरवजी, शांत बसा. तुम्ही घाबरू नका. तू भूत आहेस. तुम्ही काळजी करू नका. भूत आहेस. तुम्ही काय मी भूत नाहीये गौरवजी. मम्मी, गौरवजी, मी अप्सरा नाहीये, मी माणूस नाहीये, मी भूतही नाहीये. मी शापित पोपट आहे. तू कोण आहेस? शापित पोपट. शापित पोपट? हो गौरवजी. हे काय शापित पोपट? गौरवजी, एका देवदूताने मला शाप दिलाय गौरवजी, आणि मी माणूस झाले गौरवजी. अगं तू पोपट नाहीस, तू माणूस आहेस, मुलगी आहेस तू. नाही गौरवजी, आमच्यात असं काहीच नसतं. म्हणजे मुलगी जरी असली ना तरी तिला पोपट असंच म्हणतात. असं कसं? मुलगीला पोपट नाही. अगं तू पोपट नाहीस, तू मुलगी आहेस, मुलगी. गौरवजी, मी कसं समजावू तुम्हाला? गौरवजी, इथे बसा, मी सांगते. बसा. खूप मोठी स्टोरी आहे खरं तर. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे गौरवजी. मी आणि माझा राघू माझं पोपट बॉयफ्रेंड, आम्ही दोघं फांदीवर प्रणय क्रीडा करत होतो गौरवजी, आणि एकमेकांना फळं फेकून मारत होतो.
पोपट प्रणय गेला करतात की आबाधुबी खेळतात? ऐका ना गौरवजी. गौरवजी, आम्ही एकमेकांना फळं फेकून मारत असताना खालून एक देवदूत जात होता. तर एक फळ त्या देवदूताच्या डोक्यावर पडलं आणि तो चिडला, आमच्याकडे रागाने बघायला लागला गौरवजी. आणि तो बघत असताना माझी सटकली गौरवजी. मी त्याला बोलले, ए भाई ऐसा क्यों देखता है भाई? तर तो मला म्हणाला, तुम देख के खेलो ना. मी त्याला म्हंटल, मग ए तुम देख के चलो ना, देख के चलना चाहिए ना. देवदूतासोबत तू असं भांडलीस? तुम देख के चलो ना, देख के चलो ना असं म्हणून? हो गौरवजी. गौरवजी, पोपटांना कुठे अक्कल असते का? प्रेमाच्या नादात कधी कुठे काय डेअरिंग करतील काय सांगता येत नाही. गौरवजी, ते देवदूत खूप भडकले गौरवजी. त्या देवदूताने मला शाप दिला. ते मला म्हणाले, तुला खूप हौस आहे ना भांडायची, राडे घालायची. मी तुला शाप देतो, तू आत्ताच्या आत्ता माणूस होशील. आणि खडक्कन फांदी तुटली आणि मी ढपाक्कन पडले. ढपाक्कन पडले? मी माणूस झाले होते गौरवजी. त्या एवढ्याशा फांदीला माझं वजन पेलवलं नाही आणि मी त्या देवदूताच्या अंगावर ठपक्कन पडले गौरवजी. तो आणखी चिडला आणि माझ्या पोपट बॉयफ्रेंडला सुद्धा शाप दिला त्याने. आम्ही गयावया करू लागलो की नको, आम्हाला शाप देऊ नका, आम्हाला उंच उंच आकाशात उडायचंय, विहारायचंय, आम्हाला एकत्र राहायचंय, आम्हाला आमचा संसार थाटायचाय गौरवजी. तर देवदूत म्हणाले, नाही, आता मी शाप दिलाय, आता तो मागे घेता येणार नाही. मग आम्ही म्हणालो, देवदूत आम्हाला उशाप द्या. उशाप माहितीये ना? हा माहितीये, ते वॉचमॅन करतात ना, उशापजी उशापजी उशापजी. मला खात्री पटली आहे. काय? देवदूताने उशाप दिलेला आता तो खरा होणार आहे. कसं काय? कारण देवदूत मला म्हणाले होते की एक टुकार सेन्स ऑफ ह्युमर असलेल्या मुलाशी तुझं लग्न होणार. तो जेव्हा पहिल्या रात्री मला स्पर्श करणार तेव्हा माझी पोपट होण्याची प्रक्रिया सुरू होणार. असं देवदूत बोलला? हो गौरवजी. चल का? गौरवजी, मी पोपट होणार आहे. चल का? गौरवजी, खरंच. ए चल चल, काच काय नसतं. हे बघ शिवाय, हे सगळं खोटं आहे. अबे शिवा, काय करतेस तू? अरे शिवा गपला यार. ए शिवा, ए काय चाललंय? गौरवजी, काय? गौरवजी, तुम्ही मला स्पर्श करतात, माझ्यातलं पोपटत्व जाग होत आहे गौरवजी. गौरवजी, काय बोलतेस तू यार? गौरवजी, गौरवजी, काय? गौरवजी, मी पोपट होणार आहे गौरवजी, पुन्हा पोपट होणार. गौरवजी, ए ऐक ना, असं काय नाही यार, तू माणूस आहे, मुलगी आहेस तू. नाही गौरवजी. हा कोणाला एवढ्या रात्री? ए कोणाला काय एवढ्या रात्री? गौरवजी, तो आलाय वाटतं. कोण? गौरवजी, माझा राघू आलाय. कोण राघू? माझा राघू मला भेटायला आलाय. कुठेस तू? कोण आहे एवढं रात्री? कुठेस तू राघू? फाड 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 फाड. तुझी चिमणी. एक मिनिट. मिठू, ह्या पोपटाचा डान्स कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय मला. कुठल्या तरी पार्टीत, एकांकिकेत, भांडूपच्या गल्लीत, होळी, 31ला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला. कोण आहे तू? मी पोपट. मग तू इथं काय करतोय? पोपट आहेस ना? याचे पाय केवढे मोठे आहेत. हा अरे, हा बोलतोय, हा पोपट कसा काय? त्याचं काय, देवदूताने शाप दिलेला मला. काय? ते मला म्हणाले की तू अर्धा पोपट आणि अर्धा माणूस म्हणून भटकत राहशील, पण तुझ्या स्वीटूच्या मनुष्य नवऱ्याने तिला स्पर्श केला की तू पूर्ण पोपट होशील. कोण आहे बे हा देवदूत? केवढा बालवाडी लेवलचा शाप दिलाय. असं कधी असतं का? अर्धा पोपट अर्धा माणूस. राघू, तू हेच करत बसणार आहेस की माझ्याकडे सुद्धा लक्ष देणार आहे? काय झालं हे? एक मी मिनिट. किती वाट बघत होते अरे तुझी. कुठे होतास तू? मला आतुरता लागलेली तुझी येण्याची. राघू, ए राघू, तू का नाही आलास? स्वीटू,
स्वीटू मी 25 वर्ष तुझी वाट बघितली स्वीटू. ए ए ए ए भिकाऱ्या, आत्ता ती बोलली 2 वर्षापूर्वी ती पोपट होती म्हणून. ती माणूस असतानाची 2 वर्ष सांगत असेल, ती माणूस असतानाची. हा? एक गोष्ट लक्षात घ्या, माणसाची 2 वर्ष म्हणजे पोपटाची 25 वर्ष. अबे कोणता पोपट 25 वर्ष जगतो बे? शापित पोपट. तुम्हाला सांगतो, प्राण्याच्या आयुष्यात दीर्घायुष्य मिळणं म्हणजे शाप आहे हो. नाही नाही, आठवून घेतलं वाक्य हरकत नाही, पण बरोबर नाही. मजा नाही. तू इथं कशाला आलाय ते सांग पहिलं. मजा नाही, तू कशाला आलाय सांग पहिलं, बाकीचं मला माहिती नाही. 2 मिनिटं द्या मला, 2 मिनिटं द्या. हा, स्वीटू, स्वीटू मी कायम तुझ्या आजूबाजूलाच होतो ग स्वीटू. पण मला दिसला का नाहीच रे राघू. तशी वेळ आली नव्हती स्वीटू. म्हणजे मी रोज लपून छपून उडत फक्त तुझ्याकडेच बघायचो. माहितीये तुला 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 तुमचा प्री वेडिंग फोटोशूट आठवतंय का? आठवतंय? हो. तेव्हा ह्याच्या अंगावर कोण शिटला होता? तू मी शिटलो होतो. राघू. कारण मला बघवत नव्हतं माझ्या स्वीटीचं लग्न होतंय म्हणून सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर काढलं. शिवा, आपल्या प्री वेडिंग फोटोशूटला तू, मी आणि तुझा फोटोग्राफर मित्र बनेच होता ना? हो. याला कसं माहिती? म्हणजे एक मिनिट, हा खरंच पोपट आहे? खरंच पोपट आहे. हा खरंच पोपट हो आहे? गौरवजी, हा खरंच पोपट आहे गौरव. तुम्हाला कसं पटवून देऊ मी? हा. तुमच्या लग्नात तुम्ही हार घालताना तुम्हाला उचललं होतं हा. आणि तुम्ही धपकन खाली आपटलात. त्या भिकाऱ्या बनीने पाडलं होतं मला. हा, त्याच्या पायाला खाली टोचे कोणी मारले? मी मारले. मी लग्नात आलो होतो स्वीटू तुझ्या. अरे म्हणजे हे शिवा, हा खरंच पोपट आहे? मी खरंच पोपट आहे. तुम्ही खूप खूप मोठं काम केलंय. थँक्यू दादा, खरंच थँक्यू. स्वीटू, मिठू. तुला एक गोष्ट कळते का स्वीटू? काय? आता तू पोपट होणार आहेस. हा जो माणसाचा चेहरा आहे ना, तो जाऊन छान असा पोपटाचा चेहरा येणार आहे तुला. हो. हे हात जाऊन छान अशी पंख येणार आहेत तुला पोपटाची. आणि हे नाक जाऊन छान अशी चोच येणार आहे तुला. स्वीटू, आता आपण लवकरच पोपट होणार. ए आणि मस्त मग आपण दोघं छान असं आकाशात उडायचं. ए आपल्या जंगलात जायचं आणि एका फांदीवर बसून प्रणय क्रीडा करायचं. हे नाग्या सोड तिला. अरे माझी बायको आहे. अरे काय करता तुम्ही यार? एक मिनिट थांबा, गप्प बसा. तुम्ही मला चिडवताय. गौरवजी, तुम्ही स्पर्श केल्यावर माझ्यातलं पोपटत्व जागं होत आहे. चल गप्प काय पण नको बोलूस. एक मिनिट, हे असं का करते? हो, आम्ही पोपट आहोतो, आम्ही हेच करतो. नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा. काय? तुम्ही जितका तिला स्पर्श करणार ना, तितक्या लवकर ती पोपट होणार. मग मी काम करतो ना, मी तिला स्पर्शच करत नाही म्हणजे ती पोपट होणारच नाही. पटकन बोल, 15 मिनिटात फक्त. काय करतोय? होनी को कोई नहीं रोक सकता. म्हणजे तुम्ही ऑलरेडी तिला स्पर्श करून तिची पोपट होण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे. मी आता तिला कोणी नाही अडवू शकत. आता का मागे जाताय? तू चाललायस आता का तू माझं? हे बघा, काय तुमच्या एका स्पर्शाने तिची चोच बाहेर आली आहे. बघा नीट बघा. अरे हो रे. अरे कसं शक्य आहे पण हे? नाही खरंच तुम्ही देव माणूस आहात दादा. तुम्ही देव माणूस आहात. तुम्हाला कळतंय का ती आता पुन्हा पोपट होणार आहे? ऐक ना शिवा, ऐक ना. तू गेल्या जन्मात पोपट असताना तुमची प्रणयकडे झाली आहे ना. आज आपला हनीमून आहे यार. तू माझी बायको आहेस ना. आता आपलं लग्न झालं ना, जाऊ दे ना ह्याला. नाही गौरवजी, मैं आपकी कभी थी नहीं गौरवजी. मी फक्त माझ्या राघूची होते. राघू, मी किती वाट बघितली रे राघू तुझी. मी पण वाट बघितली. राघू, एक मिनिट, हा ट्रेन बोलला. नाही गौरवजी, आमची भाषा आहे. आम्ही एकमेकांशी असा संवाद साधतो. हो ना रे राघू? हो. अरे हा रागू ना 1 नंबरचा नागू आहे. मला तर गॅरंटी हा पोपटच नाही आहे. नाही गौरव, दिसतोय ना पोपटच आहे हा पोपट नाहीच आहे. मी पोपटच आहे, खरंच सांगतोय. तुम्हाला पटत नाहीये? मी प्रूव्ह करू शकतो. कसं? एक काम करा, तुम्ही पत्त्या ना, मी तोंडाने बरोबर पत्ता उचलून दाखवतो. हे कुठलं लक्षण आहे पोपट असण्याचं? कोंबडीला शिकवतो, कोंबडी पण हेच करेल. मग मी तुमच्यासारखं बोलून दाखवू? आल्यापासून तेच करतोय रे भिकाऱ्या. मग मिरची खाऊन दाखवतो ना. अरे मी पण खातो मिरची. अरे हेच सगळं तर पोपट पण करतो ना. वेगळं काय त्यात मग? नाहीतर काय. अरे माणसाने सगळं करून ठेवलंय. पोपटाचे लाड नाही आहेत, माणसाने हाईप केलं पोपटाला. माणूस घेतो त्याला 2-4 गोष्टी शिकवतो आणि त्याला ते करायला लावतो. पोपट ते प्रामाणिकपणे करतो आणि माणूस मजा बघत बसतो त्याची. सोड ना यार, जाऊ दे ना यार. ते माझी बायको, तू जा ना इकडनं यार. नाही गौरवजी, मला निघावं लागेल गौरवजी. कारण आपली साथ इथपर्यंतच होती गौरवजी. तू का जाणार आहेस पण? नाही गौरवजी,
थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही मदत केली माझ्यातलं पोपटत्व जाग करण्यासाठी गौरवजी. मला एक कळत नाही की मी तुझा पोपट केला की तू माझा पोपट केलाय यार. नाही गौरवजी. ऐका ऐका बघा, जे झालं ते झालं, विसरून जा. अरे पण आमचं लग्न सगळं झालं. विसरून जा दादा. तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही खूप मोठं काम केलं, पुण्याचं काम केलंय तुम्ही. 2 प्रेम करणाऱ्या मुख्य जीवांना एकत्र आणलंय तुम्ही दादा. माझी बायको यार ती. तुमचे उपकार कसे फेडू कळत नाही. शिवाली ये, जोड्यानं पाया पडूया. हो चालेल. दादा आशीर्वाद द्या. काय बोलू, मोठे पोपट व्हा. कसं वाटतंय ते? अष्टपोपट सौभाग्यवती भव. काय बोलू? थँक्यू सो मच. चल बनू. बनू. एक मिनिट तू आता बोली चल बनू. बनू बोलीस ना? चल बनू पुन्हा पोपट. असं म्हणाले मी. तू पुढे हो. सांभाळून जा रे. ये, हात दे मला. आरामात. हा वा 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 मस्त उडाले. 2 मुकेजीव उडाले. अरे बापरे, शिडीने खाली उतरलेत. अरे वा, शिडीने उतरले. अबे शिडीने उतरलेत. अरे पोपट उडत नाही, बाईकने जात आहेत. अरे तो बनी आहे. या बने, अरे भिकाऱ्या बने. काय केलं? काय विषय काढलात? शापित पोपट माझ्या बायकोला घेऊन जातो. अरे पोपट क्रिएटिव्हिटी ना तुमची. बेकार क्रिएटिव्हिटी. माझी बायको